आळूच्या पानांची अशी भजी तुम्ही कधी खाल्ली आहेत का? वड्या तर तुम्ही खाल्ल्याच असेल, परंतु अशी भजी तुम्ही कधी खाल्ली नसेल. चला तर मग बनवूया. तर त्यासाठी इथे मी मिक्सिंग बाउलमध्ये 1 वाटीभर बेसन पीठ, पाव वाटी आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. त्यातच आपल्याला थोडीशी लाल मिरची पावडर, हळद पावडर, जे काही बेसिक मसाले आहेत ते टाकायचे आहे. सोबतच हिरवी मिरचीचा ठेचा थोडीशी जाडसर वाटून घेतलेली आहे. त्यात ओलं खोबरं, लसूण, अद्रक, हिरवी मिरची मी छान मिक्सरला फिरवून तो ठेचा यामध्ये घातलेला आहे आणि चवीपुरतं मीठसुद्धा यामध्ये टाकून घेतलेलं आहे. जे आळूचे पानं आहे हे घशाला खाऊ नये यासाठी चिंचगुळाचं पाणी थोडं पाणी टाकून थोडंसं घट्ट आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. तर हे मिश्रण तयार झालेलं आहे. इथे काही आळूची पानं घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घ्यायची, त्यानंतर पूर्णपणे कोरडी करायची आहे. त्यानंतर मी व्हिडिओमध्ये जसं दाखवत आहे ना तशी ही पाने आपल्याला कट करून घ्यायची आहे. मधला जो कडक भाग आहे ना तो काढून टाकायचा आहे. फक्त पानं आपल्याला घ्यायची आहे. आता हे जे पानं आहे ना याला आपण जे तयार केलेलं मिश्रण आहे ते छान असं लावून घ्यायचं आहे. त्यानंतर याला ट्रायंगल शेपमध्ये याला फोल्ड करायचं आहे आणि वरतून सुद्धा थोडं मिश्रण लावायचं आहे. इथे मी त्रिकोणी आकारामध्ये याला फोल्ड केलेला आहे. तुम्ही रोल सुद्धा करू शकता किंवा इतर कुठल्याही शेपमध्ये याला छान असं रोल करून घेऊ शकता. आता बाहेरच्या कोटिंगसाठीचं मिश्रण तयार करून घेऊया. 1 वाटीभर बेसन पीठ, त्यामध्ये ओवा टाकायचा आहे, चवीपुरतं मीठ सुद्धा घालायचं आहे. त्यानंतर थोडं पाणी टाकून आपल्याला भज्यांप्रमाणे हे जे पीठ आहे ना ते भिजवून घ्यायचं आहे आणि भिजवल्यानंतर 5 मिनिटासाठी आपल्याला हे छान असं फेटून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला पीठ हलकं करून घ्यायचं आहे. पीठही तयार झालेलं आहे. त्यामध्ये तयार केलेले जे आपण अळूच्या पानाचे जे ट्रायंगल आहे ते छान व्यवस्थित कोट करायचे आहे आणि मस्तपैकी आपल्याला भज्यांप्रमाणे हे तळून काढायचे आहे. अगदी झटकीपट होते. ज्यांना अळूवडी जमत नाही त्यांनी अशा पद्धतीने हे अळूचे ट्रायंगल किंवा अळूची भजी आहे ना नक्की ट्राय करून पहा. अतिशय भारी लागतात. तर आपले हे अळूचे ट्रायंगलसुद्धा मस्त असे तयार झालेले आहे. कशी वाटली रेसिपी आवडल्यास घरी जरूर ट्राय करून पहा. कशी झाली तुमची प्रतिक्रिया कळवायला कमेंटमध्ये अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि फॉलोसुद्धा जरूर करा.